नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण गवारीची 30 भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळ्या पद्धतीचा मस्त अगदी नवीन पदार्थ बनवणार आहोत। तर इथे मी गवारीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तेल टाकलेले आहे, यामध्ये शेंगदाणे सुद्धा तेलावर परतून घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या, लसूण छान असं तेलावर खरपूस रंग येईपर्यंत भाजून ते काढून घ्यायचं आणि त्याचमध्ये इथे मी गवारीची शेंगा स्वच्छ धुवून अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। बघा, तेलावर छान अशा आपल्याला मऊसरपणा येईपर्यंत खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे मी झाकण लावलेलं आहे, जेणेकरून गवारीच्या जे शेंगा आहे आपल्या चांगल्या प्रकारे थोड्याफार तेलावर परतून तयार होतील, ज्यावर शिजवायची आपल्याला गरज लागणार नाही। कारण आज आपण गवारीची भाजी न बनवता वेगळ्या पद्धतीची चटणी बनवणार आहोत। ते अशा पद्धतीचं चॉपर घेतलेला आहे। चॉपर नसेल तर मिक्सर घ्या, त्यामध्ये मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे तेलावर भाजून घेतलेले अशा पद्धतीने अर्धवट चॉप करून घेतलेले आहे। त्याचमध्ये जी गवार आहे ती गवार त्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती सुद्धा अशा पद्धतीने चॉपरने बारीक करायचं। चॉपर नसेल तर मिक्सरला करू शकता। इथं मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे। तर अशा पद्धतीचे चॉपर मस्त बाजारात अवेलेबल आहेत, तुम्ही घेऊ शकता। खूप छान यामध्ये कांदा टोमॅटो होतो। तर बारीक एकदम अशा पद्धतीने बघा, मी अर्धवट अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। खूप मस्त लागते, काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही हे करू शकता। तुम्ही हे असंच खाऊ शकता, पण मी थोडंसं ह्याला परतून घेणार आहे, कारण फोडणी देणार आहे। चुरचुरीत अशी फोडणी दिलं की हे अजून अप्रतिम लागतं। तर अशा पद्धतीनं चॉपरमध्ये बारीक असं कट करून घेतलेला आहे। तर इथे मी त्याच सेम कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, जेणेकरून आपण हे सर्व तेलावरच भाजून घेतलेलं आहे। त्यामुळे इथे मी थोडंसं चमचाभर तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, कांदा टाकलेला आहे। हे सगळं आता छान परतून घ्यायचं। थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा इथं मी टोमॅटो घेतलेला आहे, एकदम बारीक कट करून। ते सुद्धा तेलावर 2 मिनटं परतून झाल्यावर यामध्ये हळद टाकून घ्यायची, ती पण छान अशी परतून घ्यायची। तर बघा, मस्त असं खमंग अशी आपली ही फोडणी जी आहे ती तयार झालेली आहे। तर आता आपण चॉपरमध्ये बारीक करून घेतलेली गवार ही ह्यामध्ये टाकून घ्यायची। गवार, शेंगदाणा, मिरच्या ज्या आहेत छान अशा मी चॉपरमध्ये करून घेतलेलं होतं बारीक। तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, ओबडधोबड वाटायचं मिक्सरला, मस्त होते। तर बघा, इथं छान असं परतून घ्यायचं। जी गवार आहे ती तेलामध्ये आपण आधी छान भाजून घेतली होती, त्यामुळे हे जास्त शिजवायची काही गरज लागणार नाही। अगदी एकच वाफ काढल्यावर आपली ही गवारीची चटणी तयार होते। तर बघा, इथं चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर 2 ते 3 मिनटं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। झाकण लावून तुम्ही 2 मिनटं शिजवू शकता। इथं चवीपुरतं लास्टला मी मीठ टाकलेलं आहे। तर बघा, चवीपुरतं मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि 1-2 मिनटं वाफ काढायची। अगदी मस्त वेगळ्या पद्धतीची ही आपली गवारीची चटणी तयार झालेली आहे। मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी झटपट ही करू शकता। मुलांना सुद्धा काहीतरी वेगळं दिल्यासारखं वाटतं आणि ते डब्बासुद्धा फिनिश करून येतील। बघा, अशा पद्धतीनं आपली ही गवारीची चटणी तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत तुम्ही हे खाऊ शकता। तर बघा, अशा पद्धतीची मस्त आपली ही गवारीची चटणी दिसायला सुद्धा अप्रतिम दिसते आणि खायला सुद्धा अप्रतिम आहे। अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे। तर कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या एका लाईकमुळे आणि एका सबस्क्राईबमुळे मला अजून नवीन व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्यासाठी जाता जाता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही वेगळ्या पद्धतीची गवारीची चटणी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप आवडेल। तर असेच मस्त भन्नाट नवीन वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।